नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. ठीक आहे. आज आमचं विचार मंथन शिबिर झालेलं आहे. याच्यामध्ये अनेक विचारवंतांना बोलवलं होतं आणि सर्व विचारवंतांनी रिपब्लिकन पक्ष व्यापक बैठकीवर उभा राहिला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे कॅन्डिडेट स्वतःच्या बळावर निवडून आले पाहिजे. या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व शेड्यूल कास्टच्या जातींना, ओबीसीना, मायनॉरिटीजना, मराठा समाजाला एवढंच नव्हे तर उच्चवर्णीय समाजामध्ये जे लोक बाबासाहेबांना मानणारे आहेत अशा सर्व लोकांना पक्षामध्ये आणून पक्ष व्यापक करावा अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा ठराव आजच्या बैठकीमध्ये विचारमंथन शिबिरामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी गाव पातळीपासून कामाला सुरुवात करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन सध्या मिळत नाही आहे, ते मिळालं पाहिजे असा एक ठराव संमत करण्यात आलेला आहे. भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी हा एक ठराव केलेला आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे, जसा मराठीला देण्यात आलेला आहे. तर जसं देशामध्ये हिंदी विश्वविद्यालय सेंट्रलचं आहे, त्यानंतर आपलं संस्कृत विद्यापीठ आहे, तसं पाली विद्यापीठ ही देशामध्ये भारत सरकारने उभं करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर समाजकार्य महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये अनेक आहे, त्यांच्या माध्यमातून समाज कार्यकर्ते तयार होत आहेत आणि समाजाला जोडण्याचं काम करण्यासाठी त्यांचा अत्यंत चांगला उपयोग होतो आहे. तर समाजकार्य महाविद्यालयाची एक युनिव्हर्सिटी बनवावी अशा पद्धतीची एक मागणी ठराव संमत करण्यात आलेला आहे. आणि भूमिहीनांना 5 एकर जमीन द्यावी हा एक ठराव केलेला आहे. आणि विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली जशी भूदान चळवळ होती तशी एखादी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहावी आणि ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, जसं आपण एकमेकाला पैसे डोनेशन देतो असं जमीन डोनेशन देऊन आपल्या प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा भूमिहीन राहणार नाही. तर त्या सर्व भूमिहीनांना 5 एकर जमीन देण्याचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घ्यावा अशी एक मागणी करण्यात आलेली आहे. आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर यांच्या मानधनामध्ये वाढ करावी ही मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये आरक्षण मिळालेलं आहे. आता 29 पासून ते आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. तर त्याबद्दल नरेंद्र मोदींचं आभार मानण्याचाही आम्ही ठराव केलेला आहे. आणि पण महिलांना नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण द्यावं नोकऱ्यांमध्ये अशी एक मागणी RPIच्या वतीनं करण्यात आलेली आहे. असे अनेक ठराव या बैठकीमध्ये 20 ठराव संमत करण्यात आलेले आहे. आणि अनेक साहित्यिकांनी आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगले विचार मांडलेले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहू असं आश्वासन सुद्धा साहित्यिकांनी दिलेलं आहे. आणि सर्व जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन थिंक टँक जो आहे हा त्या ठिकाणी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर परिवर्तन साहित्य महामंडळ जे आम्ही स्थापन केलेलं आहे त्याच्या शाखा जिल्ह्यावाईज करण्याचा निर्णय झालेला आहे. लवकरच परिवर्तन साहित्य संमेलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी कुठेतरी आम्ही करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहे. आणि 3 ऑक्टोबरला पक्षाचा 68वा वर्धापन दिन जो आहे महाडच्या क्रांतीभूमीवर ठेवण्यात आलेला आहे. त्याला कमीत कमी 40,000 ते 50,000 लोक उपस्थित राहतील. आणि त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनेक मान्यवरांना बोलावलेलं आहे. माननीय नारायण राणे यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्यानंतर रामशेठ ठाकूर यांना निमंत्रण दिलेलं आहे. सुनील तटकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे. आप्पासाहेब बारणे यांना निमंत्रण दिलेलं आहे. अशा आणि भरत गोगावले जे आहे हे भरत गोगावले महाडचे आमदार आहेत, ते आता मंत्री आहेत, त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि अभव्य दिव्य असा कार्यक्रम महाडच्या क्रांतीभूमीवर होणार आहे.